कार्यकर्ते जे आहेत ते चढलेले होते. सन 1950 पूर्वीच्या कोळी रुढीच्या आधारावर ही देखील यांची मागणी आणि पोलिसांनी जी आहे ते आंदोलकांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर आमच्या मुलांना कुठून भेटणार आहे तुम्ही सांगा ना. गेल्या 70 वर्षापासून आम्हाला न्याय नाही भेटत आणि आतापर्यंत आम्हाला 4 पिढीला जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कसं भेटेल. मग मेलेलं बरं ना. आम्ही जोपर्यंत आम्ही मेलं तोपर्यंत जर आमच्या मुलाला न्याय भेटत असेल तर मी आज आत्मदान करणार आहे. माझ्या मुलाला न्याय द्या तुम्ही. तेव्हा मी वापस माझं आंदोलन घेतो. मला प्रमाणपत्र द्या. माझ्या कुटुंबाला देता का नाही देत. माझ्या 4 पिढ्या गेल्या 4 पिढ्यामध्ये जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कुठून भेटणार आहे. भेटणार आहे का नाही भेटणार आहे. त्यामुळं या समजा पुढे काय करणार आहे तुम्ही सांगून द्या. आत्मदान करणार. जोपर्यंत माझ्या मागणी मान्य नाही झाली तोपर्यंत मी आत्मदान माझं स्वतःच करणार आहे. आणि कुठं करणार आहे शकत पण 100% आत्मदहन करणार. किती लोक करणार आहे. लाखोच्या संख्येने समाज पूर्ण इकडे निघालाय. नागपूरच्या दिशेने आणि आतापर्यंत ना समाज खूप हालाकीच्या परिस्थितीतला आहे. कोण्या समाज बांधवाला कास्ट दाखला नाहीये. सगळा मजदूर करून खाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.